भारत सरकारमार्फत 2025 मध्ये हा नवीन कायदा आलेला आहे आणि ज्याला विकसित भारत व्ही रामजी कायदा 2025 या नावानं तो ओळखला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 21 डिसेंबर 2025 रोजी या कायद्याला मंजुरी देण्यात दिलेली आहे. ग्रामीण भागातील आजीविका आणि रोजगार वाढवण्यासाठी हा कायदा आलेला आहे. जसं की आपण पाहत आहात, हा कायदा आणण्याचा मेन उद्देश हा आहे, की ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला आधारभूत किंवा अनस्किल्ड कामासाठी दरवर्षी 125 दिवसाचा रोजगार देण्याची गॅरंटी देणारा हा कायदा आहे. कोणत्या कायद्याची ही जागा घेणार आहे? तर जुना जो मनरेगा हा कायदा होता, त्याऐवजी हा विकसित भारत व्ही रामजी हा कायदा लागू होणार आहे. यामध्ये मनरेगामध्ये 100 दिवसांची गॅरंटी होती. या कायद्यामध्ये 125 दिवसांची गॅरंटी असणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण विकासासाठी रोजगार, आजीविका, पायाभूत सुविधा, जलसुरक्षा आणि हवामान ताळमेळ यांचा समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. आणि सर्व संबंधित योजनांमध्ये एक कन्व्हर्जन्स किंवा योजना संयोजन आणि डिजिटल व्यवस्थापनाद्वारे पारदर्शक अंमलबजावणीद्वारे याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळं हा कायदा हा सुधारित कायदा असून याचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना होणार आहे. यामध्ये रोजगारातून सन्मान, आजीविकेतून विकास आणि विकासातून विकसित भारत 2047 या संकल्पनेतून हा कायदा आलेला आहे आणि मजबूत गाव, सक्षम नागरिक आणि आत्मनिर्भर भारत हा या कायदा आणण्याचा उद्देश आहे. जसं की आपण मगाशी चर्चा केली, की व्ही रामजी विकसित भारत जी रामजी बिल 2025 चे काही वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये जुन्या मनरेगाला हा रिप्लेस करणारा कायदा आहे. कृषीला यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट आहे, कारण की या कायद्याअंतर्गत 60 दिवसांचा पॉज देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये आपल्याला जे काही हंगामामध्ये रोजगाराची कमतरता शेतीमध्ये भेटते, त्यामुळं रोजगाराची कमतरता होऊ नये म्हणून या नवीन कायद्यामध्ये 60 दिवसांचा पॉज देण्यात आलेला आहे. यासोबतच जसं आपण आताच म्हटलं, की 100 ऐवजी 125 दिवसांचा रोजगाराची हमी, रोजगाराची गॅरंटी या कायद्याअंतर्गत देण्यात येणार आहे आणि विशेष करून जलसंधारण, ग्रामीण विकास, आजीविका मिशन आणि हवामान अनुकूल तंत्रज्ञान यावर प्रामुख्याने या विकसित भारत जी रामजी बिल 2025 मध्ये फोकस देण्यात आलेला आहे. त्यामुळं याची माहिती सर्व शेतकरी बांधवांनी, सर्व ग्रामस्थांनी, सर्व जनतेने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हा कायदा जो आहे, हा सुधारित कायदा असून त्याची अंमलबजावणी ही सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्यानुसार मजुरीचे भुगतान आठवड्याच्या आधारावर किंवा कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत करणं बंधनकारक आहे. त्यामुळं या काही सुधारणा करून हा कायदा आलेला आहे. तर याबद्दलची माहिती सर्व शेतकरी बांधवांनी, ग्रामस्थांनी घेणे आवश्यक आहे.